नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी माझा माथा नम्रतेने नतमस्तक करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, मराठा महासंघाचे अध्यक्ष ते क्षत्रिय महासभा, मराठा फेडरेशन असा प्रदीर्घ प्रवास करणारे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शशिकांत पवार उर्फ आप्पासाहेब पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षानं महाराष्ट्रातील सर्व दिंडी चालक, आमच्या पूजनीय संतांच्या नावाने असणाऱ्या संस्था, पालखी सोहळ्यांचे प्रमुख यांना कळकळीची विनंती एका पत्राद्वारे केली आहे. पत्राचा आशय असा आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मानतो. अखिल भारतीय वारकरी मंडळ किंबहुना या स्वराज्याची प्रेरणाच छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिली. आज त्यांची साक्षात्कार भूमी आहे, ज्याला आपण भामचंद्र भंडारा घोराडेश्वर ही त्यांची साधना भूमी आहे, तपोभूमी आहे. जेथे तुकाराम महाराजाला विठोबाचा साक्षात्कार झाला, जेथे तुकाराम महाराजांची ग्रंथ संपदा या विश्वाला जेथून दिली गेली, ही त्यांची साधना भूमी आहे. म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षानं कळकळीनं या सर्व दिंडीकरी, फडकरी, संत श्रेष्ठ संतांच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पत्ररूपी शब्द प्रपंच केला, ज्यावर आमचे संयुक्त सरचिटणीस राजेशजी घाणेकर, आदरणीय दिलीपदादा जगताप आणि आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख म्हणून मी स्वतः स्वाक्षरी केली आहे. या पत्रातून आम्ही विनंती केली आहे की महाराज, भामचंद्र भंडारा डोंगर, घोराडे डोंगर ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची साधना भूमी आहे. ही केवळ धोंड्याच्या पर्वताची रान नाही, तो आमचा सांस्कृतिक ठेवा आहे, तो ऐतिहासिक ठेवा आहे. म्हणून त्याचा आपण जतन केलंच पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही परवा भामचंद्राच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून जिजाऊ माँसाहेबांच्या वंशातील प्राध्यापक नामदेवराव जाधव, संध्या अधिकारी डॉक्टर अशोक कोल्हे, आमचे प्रवक्ते राम महाराज शेळके, मुबारक भाई शेख, यशवंत फले महाराज, आमच्या माधवीताई माने, मराठवाड्यातून आमच्या आध्यात्मिक आघाडीचे मराठवाड्याचे प्रमुख रामभाऊ मोहिते पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी सीताबाई पाटील, या सर्वांच्या साक्षीनं भामचंद्र मुक्ती लढ्यासाठी शपथ घेतली. महाराजांच्या साक्षीला, महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साक्षात्कार भूमीला वंदन करून आम्ही शपथ घेतली की शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही भामचंद्र मुक्ती लढ्यासाठी कटिबद्ध होऊया. वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार महाराजांच्या अभंगावर चिंतन करतात, कीर्तनातून निरूपण करतात, पण भामचंद्र मुक्ती लढा किंवा आमची साधना भूमी या
अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटली पाहिजे, याचा अवाक्षरही काढत नाही, याचा आम्ही सौम्य शब्दात निषेध करत आहोत. या लढ्याला देहूकरांची उपस्थिती अपेक्षित होती. बापूसाहेब महाराजांनी प्रकृतीला स्वास्थ्य नसल्यामुळे मी येऊ शकत नसल्याचं सांगितलं. या संस्थांचे अध्यक्ष जालिंदर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनामध्ये आयुक्तांच्या बैठकीत व्यस्त होते. ही बाब आम्ही समजू शकतो. येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी संस्थांना अनेक उपाययोजना कराव्या लागतात, म्हणून ते व्यस्त असतील. दुसरे विश्वस्त विक्रांत सिंह मोरे यांनी त्यांच्या नात्यातील पाहुण्यांचं देहांत वैकुंठवास झाला म्हणून ते येऊ शकले नाही असा अभिप्राय कळला. आमच्या विश्वस्त मोरेंच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर अनाहूतपणे कोसळला, त्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ, संतभूमी संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील आणि आम्ही सर्व सहभागी आहोत. पण आनंदाची एक गोष्ट यातून संवादातून निष्पन्न झाली. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सर्व विश्वस्तांनी एक निर्णय केला. पालखी सोहळा पंढरपूर ते देहू हा परतीचा प्रवास आल्यानंतर भामचंद्र मुक्ती लढ्यासाठी आपण एकत्रित बैठक घेऊया आणि हा लढा केवळ एकट्या मधुसूदन पाटील महाराजांचा नाही, केवळ एखाद्या संप्रदायाचा नाही, केवळ एखाद्या संघटनेचा नाही, तर हा लढा विश्वव्यापी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेला लढा आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साधनाभूमीसाठी आपण एकत्रित येऊया. जय तुकोबा, जय शिवराय.